नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अर्जुन एक ताट आणि चम्मच आपल्या हातामध्ये घेतो. ते जोरजोरात वाजवतो आणि म्हणत असतो, की "ऐका हो ऐका, मिसेस कल्पना प्रताप सुभेदार यांनी एक सरप्राईज सांगितल्याशिवाय आपण कुणीही जेवायचं नाही हो." आणि ते वाजवत असतात. तेव्हा इथे अस्मिता आणि अश्विनसुद्धा म्हणत असतात, "जेवायचं नाही म्हणजे जेवायचं नाही." आणि त्यांची गंमत-जंमत चालू असते. अर्जुनसुद्धा जोरजोरात इथे ताट वाजवत असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, "आई, आता कान फुटायच्या आधी तुमचं काय सरप्राईज आहे ना, ते लवकरात लवकर सांगून टाका." तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, "हो, सरप्राईज काय आहे ते सांगते, पण त्याआधी अर्जुन आणि सायली तुम्ही दोघं जण बसून घ्या." तेव्हा इथे आता कल्पना ते सरप्राईज आपल्या हातामध्ये घेऊन येते आणि म्हणत असते, की "हे बघा, हे आहे ते सरप्राईज. अर्जुन आणि सायली याच्यामध्ये तुमच्यासाठी हॉलिडे तिकीट आहेत आणि तुम्ही दोघं जण हनीमूनला जाणार आहात," असं ती म्हणते. तेव्हा इथे अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो. ते दोघे उभे राहतात आणि म्हणतात, "काय मम्मा?" तेव्हा इथे कल्पना म्हणते, "हो अरे, तुमच्या दोघांचं लग्न झाल्यापासून तुम्ही दोघं जण बाहेर कुठेच फिरायला गेलेला नाही आहेत, म्हणून तुमच्यासाठी मी हे सरप्राईज प्लॅन केलेलं आहे," असं इथे आता कल्पना म्हणते. तेव्हा इथे अर्जुन आणि सायलीला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण तेवढ्यातच अर्जुन बाजू सावरत म्हणतो, की "अरे वा मम्मा, तू आमच्यासाठी इथे सरप्राईज प्लॅन केलं आहेस, म्हणजे तू आम्हाला हनीमूनला पाठवतेस, किती छान." तेव्हा प्रताप काका म्हणत असतात, "काय हे कल्पना, हे सरप्राईज होतं तुझं आणि माझ्यापासून का लपवून ठेवलंस?" तेव्हा कल्पना म्हणते, "अहो असू द्या ना, म्हणजे मी आधी बघितलं की कुणाला काहीच माहिती नाही आहे. जेव्हापासून या दोघांचं लग्न झालंय, हे दोघं जण कुठे बाहेर फिरायलाच गेलेले नाही आहेत." तेव्हा अस्मिता म्हणत असते, "पण मम्मा, अगं जरा त्याच्या चेहऱ्याकडे बघतेस का? त्याला अजिबात आनंद झालेला नाही आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "नाही नाही, मला खूप जास्त आनंद झाला आहे." तेव्हा अश्विन म्हणत असतो, "वा मम्मा, काय सरप्राईज दिलंयस तू. दादा वहिनीचे चेहरे बघ, त्यांना खूपच जास्त आनंद झाला आहे. ते पोचले सुद्धा ते हनीमूनला." तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, "त्यांच्या लग्नाला तर एवढे महिने झालेत आणि आता कुठे त्यांना हनीमूनला पाठवतेस?" तेव्हा कल्पना म्हणत असते, "अस्मिता तू गप्प बस ना, आनंदाच्या क्षणी मिठाचा खडा तुला टाकायचाच असतो का?" तेव्हा प्रताप काका म्हणतात, "पण तू सगळी विचारपूस व्यवस्थित केली आहेस ना?" तेव्हा कल्पना म्हणते, "अहो मी सगळे व्यवस्थित केलंय आणि म्हणूनच तर मी त्या दोघांना पाठवते ना एकत्र." तेव्हा अस्मिता म्हणते, "तुम्ही दोघं जण कुणाचं काही ऐकता का? तुमच्या मनामध्ये जे येतं ना तेच तुम्ही करता. पूर्णाजी नाही आहे ना, तर सगळे आपल्या मनासारखं करतायत." तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, "अगं असू दे ना अस्मिताई, तू का असं बोलतेस? दादा, तू आता तयारी करच. तू आता बॅगा भरायला सुरुवात कर आणि काय काय न्यायचं ते तुला माहिती आहे ना, की तुला वेगळी लिस्ट करून देऊ." तर इथे अश्विन आता अर्जुनची मस्करी करत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, "अश्विन आता गप्प बस बरं." तर इकडे आता प्रियाला अस्मिताचा कॉल येतो. ती महिपतीच्या इथेच असते. ती फोन उचलते. तेव्हा अस्मिता म्हणत असते, "तन्वी, अगं तू लवकर आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेट. तुला अर्जुन आणि सायलीबद्दल एक महत्त्वाची न्यूज द्यायची आहे." तेव्हा प्रिया म्हणते, "ठीक आहे, मी लगेच येते." आणि ती म्हणते, "साक्षी, अगं अस्मिता मला आहे ना अर्जुनबद्दल एक महत्त्वाची न्यूज देणार आहे. मी जाते हां, आणि काका मी तुमच्याबरोबर आहे," असं सुद्धा ती म्हणते. तेव्हा इथे साक्षी आणि महिपती एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात, कारण त्यांना खूप जास्त अर्जुनचा राग आलेला असतो. तर इथे आता अर्जुन सायली आपल्या रूममध्ये येतात. तेव्हा सायली म्हणत असते, "तुम्हाला काय गरज होती हे सगळं बोलायची, की आपण दोघं जण हनीमूनला जायचं म्हणून? आता बघितलंत ना तुम्ही, आता आई आपल्याला पाठवल्याशिवाय काही गप्प बसणार नाही." तेव्हा अर्जुन म्हणत असतो, "हे बघा, तुम्ही माझ्यावर कशाला रागवताय, की मी हे हनीमून प्लॅन केले का सांगा बरं तुम्ही?" तेव्हा सायली म्हणते, "पण तुम्ही नकार तरी देऊ शकला असतात ना, तुम्ही सुद्धा त्यांच्या आनंदामध्ये सामील झालात. मग त्यांना अजून वाटले की आपल्याला जाण्याची इच्छा आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "मग काय करणार होतो मी? जर त्यांना सांगितलं असतं की आम्हाला हनीमूनला जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, कारण आपलं लग्न खोटं आहे, असं सांगणार होतो का मी?" तेव्हा इथे सायली म्हणते, "आता ते तुम्ही काही करा. आता आई आपल्याला मधुचंद्रासाठी पाठवणार म्हणजे पाठवणार." तेव्हा अर्जुन म्हणत असतो, "पण असं कसं? म्हणजे मम्मा का आपल्याला मधुभाऊंना भेटायला पाठवेल ना?" तेव्हा इथे सायली म्हणते, "मधुभाऊंना नाही म्हटलं मी, मी मधुचंद्राला म्हटलं. ते तुम्ही काहीतरी म्हणता ना हनीमून, त्याला म्हणतात मधुचंद्र." तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, "हे बघा, तुम्ही जास्त आता पॅनिक होऊ नका. मी काहीतरी विचार करतोय, मला विचार तर करू द्या ना, तुम्ही फक्त शांत बसा." तेव्हा सायली म्हणते, "सर तुम्ही आता काय विचार करणार आहात? जेव्हा आई म्हणाले ना तेव्हाच तुम्ही नकार द्यायला हवा होता. आता काय विचार करून फायदा नाही आहे, कळलं ना?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "तुम्ही फक्त शांत बसा, मी काहीतरी नक्कीच प्लॅनिंग करतो." तर इथे अर्जुन सायली आता प्लॅनिंग करत असतात. तर इथे प्रिया म्हणते, "सांग ना, काय तुला न्यूज सांगायची आहे मला?" तेव्हा अस्मिता म्हणते, "तुला माहिती आहे का, मम्माने अर्जुन आणि
मी सायलीला एक सरप्राईज दिले. मामा म्हणते की हे हॉलिडे तिकीट आहे तुमच्यासाठी, तुम्ही दोघंजणं हनीमूनला जायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते काय काय म्हणतेस तू, हनीमूनला जात आहेत ते दोघंजणं? नाही नाही, असं अजिबात व्हायला नको आहे. पण तूच तर म्हणाली होतीस ना की त्या दोघांचं काही खरं लग्न झालेलं नाही आहे, ते दोघंजणं नाटक करत आहेत. मग ते दोघंजणं हनीमूनला जायला कसे काय तयार झाले? हे बघ अस्मिता, त्या दोघंजणं जर हनीमूनला गेले ना तर माझी जी आशा उरलेली आहे ना ती सुद्धा काही राहणार नाही आहे. ते दोघंजणं हनीमूनला जाता कामा नाही गं. तेव्हा इथे अस्मिता म्हणते पण आता ते दोघं तर जाणारच, कारण मम्माने सगळं बुकिंग वगैरे केले, प्लॅनिंग झालेलं आहे. मग आता कसे काय थांबणार? तेव्हा प्रिया म्हणते तू एक काम कर, ते कुठे जात आहेत, कधी जात आहेत आणि कसे जाणार आहेत ना, ही सगळी माहिती तू मिळवून मला फक्त दे. तेव्हा अस्मिता म्हणते ठीक आहे, आता त्या सायलीला सुद्धा कळू दे तन्वी किलेदार काय चीज आहे ते. तेव्हा इथे प्रिया आपल्या मनामध्ये म्हणत असते बावळट, आता खऱ्या तन्वी किलेदाराला कळेल की ही प्रिया काय चीज आहे ते. तर इकडे आता आईस्क्रीम मागवलेलं अर्जुनने, सगळेजण आता बाहेर येतात. तेव्हा कल्पना म्हणत असते अरे वा अर्जुन, तू सगळ्यांसाठी आईस्क्रीम मागवलेस का? तेव्हा इथे अश्विन अर्जुनला म्हणत असतो दादा किस खुशी में तू आईस्क्रीम मागवलेस हां, आणि तो त्याला चिडवण्याचं काम करत असतो. तेव्हा प्रताप काका म्हणत असतात अश्विन अरे कारण काही असू दे, आपल्याला आईस्क्रीम खायला मिळते ना, ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो मला अश्विन मम्माला थँक्यू म्हणायचं आहे, म्हणजे तिने आमच्यासाठी एवढा विचार केला, आमच्यासाठी एवढं तिने बुकिंग वगैरे केलं आहे, त्यासाठी आम्हाला तिला थँक्यू म्हणायचं आहे, बाकी काही नाही. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते अरे हे सगळं मला करायचंच होतं तुमच्या दोघांसाठी. तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा सगळं ठीक आहे, पण आम्हाला जर बाहेर कुठे फिरायला जायचं असेल ना तर ते रेस्टॉरंटपासून कुठे दूर आहे, तर आम्ही आता नाही जात. तेव्हा अश्विन म्हणत असतो पण दादा तुम्ही दोघंजणं रूमच्या बाहेर पडाल तेव्हा फिरायला जाल ना, मला नाही वाटत तुम्ही दोघंजण रूमच्या बाहेर पडाल. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो अश्विन तू जरा गप्प बसतोयस का? तेव्हा अश्विन म्हणत असतो आणि मला ज्या पद्धतीचं जेवण आवडतं, मला जे पदार्थ आवडतात ते तिथे मिळतील असं वाटत नाही. तेव्हा कल्पना म्हणत असते अर्जुन तुला एक सांगू का, मी सगळी चौकशी केली, तुला जे हवं आहे ना ते सगळं मिळेल तिथे, ते लोक तुला सगळं देणार आहेत. आणि ते रेस्टॉरंट कुणाचं आहे तुला माहिती आहे का? ते तुझ्या डॅडच्या मित्राचं आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात हो अर्जुन, जेव्हा मला कल्पनाने हे सगळं सांगितलं ना तेव्हा मी माझ्या मित्राला फोन केला आणि विश्वनाथजवळ मी बोलून घेतलं, त्याला सांगितलं की माझा मुलगा आणि सून येत आहेत म्हणून, ते तुला काहीही कमी पडू देणार नाहीत. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते अरे वा अर्जुन, म्हणजे आता आपल्या विश्वनाथ काकांचंच आहे रेस्टॉरंट, तुला काहीच कमी पडणार नाही तेथे. तेव्हा सायली म्हणत असते की चैतन्य भाऊजी पण आले. तेव्हा इथे आता सगळी काही डिटेल ज्या पत्रांवरती लिहिलेली असते त्यांचे फोटो आता अस्मिता पटापट काढून घेत असते की अर्जुन सायली कुठे जाणार आहेत, कधी जाणार आहेत आणि कसे जाणार आहेत, ती सगळी माहिती ती मिळवत असते प्रियाला देण्यासाठी. तर इथे चैतन्यसुद्धा येतो. तेव्हा अर्जुन म्हणतो काय चैतन्य तू कसा काय आलास आता, काय महत्त्वाचं काम आहे का? तेव्हा चैतन्य म्हणतं सहजच चालू आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो असं कसं, काम असल्याशिवाय एवढं रात्री थोडं नाही येणार आहेस तू, सांग मग मला सांग की काय काम आहे तुझं? त्या मेहताच्या केसबद्दल बोलायला आलेस ना, खूप महत्त्वाची केस आहे ना तुझी. तेव्हा इथे ताईलीसुद्धा येते आणि म्हणते ती मेहतांची केस, अहो तुम्ही किती दिवस तिच्यावरती काम करताय ना, खूप महत्त्वाची केस आहे, तुम्हाला थांबावं लागेल इथे. तेव्हा प्रताप काका म्हणतात अर्जुन हे सगळं काय चाललंय रे तुमचं? तेव्हा कल्पना म्हणत असते अहो मी सांगते तुम्हाला ह्यांचं काय चाललंय ते. हे बघ अर्जुन, चैतन्याला आहे ना मीच फोन करून विचारलं होतं की अर्जुनला या आठवड्यामध्ये काही वर्कलोड आहे का, महत्त्वाच्या मीटिंग्ज आहेत का? तेव्हा त्याने मला सांगितलं की तुला काहीही वर्कलोड नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो पण मावशी तुम्हाला हे नव्हतं सांगितलंस की तू अर्जुनला हनीमूनला पाठवतेस ते. तेव्हा अस्मिता म्हणते तुला माहिती नव्हतं का? तेव्हा कल्पना म्हणते अरे तुला सांगितलं असतं तर तू तुझ्या मित्राला लगेच सांगितलं असतंस ना. तेव्हा अस्मिता म्हणते काय रे अर्जुन, तुला तुझ्या बायकोबरोबर हनीमूनला जायचं नाही आहे की काय? न जाण्यासाठी किती कारणं देतोयस तू. तेव्हा अश्विन म्हणतो अगं ताई काय बोलतेस तू, कुठलं कपल असेल त्यांना हनीमूनला जाण्याची इच्छा नसेल सांग बरं तू. तेव्हा अर्जुन म्हणत असतो नाहीतर काय, मला तर जाण्याची खूप इच्छा आहे. तेव्हा कल्पना म्हणते मग कारणं काय देतोयस तू? आणि चैतन्य मी तुला आधीच विचारलं होतं ना, आणि महत्त्वाच्या मीटिंग्स वगैरे काही जर असेल तर चैतन्य बघेल ना. तेव्हा चैतन्य म्हणतो हो मी आहे ना बघायला. तेव्हा प्रताप काका म्हणतात बरं मग ठीक आहे, आता याच्यावरची चर्चा नको, तुम्ही दोघंजणं हनीमूनला जाताय बस. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता अस्मिता सायलीला म्हणत असते अरे वा, तिथे एवढे मोठे मोठे बेड, आणि तुला माहिती आहे का तिथे तुम्ही दोघंजणच, मला असं वाटतंय की तू मम्मासाठी आता गुड न्यूज घेऊनच येशील. तेव्हा सायली खरं तर खूप जास्त घाबरलेली असते. तर इथे अर्जुनने सायलीसाठी शॉपिंग केलेली असते आणि तो म्हणतो हे बघ सायली मी तुझ्यासाठी काय आणले, चल रूममध्ये तुला दाखवतो. तेव्हा सायली म्हणते नाही नाही मी रूममध्ये येणार नाही आहे. आणि ती कल्पनाला म्हणते की आता बुकिंग तर झालं आहे, तर आपण सगळेजण जाऊया का एकत्र फिरायला.